हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय व्लॉग. आय थिंक माझा हा असा फर्स्टच प्रॉपर व्लॉग आहे. सो टायटल वाचून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही चाललो आहोत जलसृष्टी रिसॉर्टला. आमचं चेक इन 2 वाजता होतं. सो आम्ही लंच केलं अँड देन आमची जर्नी परत स्टार्ट केली. हा आहे एंट्रन्स एरिया, पण रिसॉर्ट तर होतं नदीच्या दुसऱ्या बाजूला, म्हणून त्यांनी नदी पार करण्यासाठी एक खास व्यवस्था केली होती. बोट नव्हती, पण मजा आली. आणि फायनली आम्ही रिसॉर्टला पोचलो. वाव, अशी माझी फर्स्ट रिॲक्शन होती. त्यांच्याकडे 3 प्रकारच्या रूम्स आहेत. सो तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमची रूम घेऊ शकता. आमच्या रूमचं नाव होतं जलपुष्प. सो चला तर मग रूम बघूया. हा आहे बेड एरिया, देन हा आहे ओपन सिटिंग एरिया. बाहेरचा व्ह्यू दिसतो इकडून. से हाय टू माय व्लॉग. आणि इकडे असा सीट आउट एरिया पण होता. इकडून व्ह्यू पण बघू शकतो आपण. आणि ही सर्वात माझी फेवरेट जागा. प्रत्येक ठिकाणी त्यांनी असे विंटेज स्विचेस लावलेत. आणि आता आपण चाललोय वॉशरूम एरियाकडे. देन ट्रॅक्टरमधून आम्ही पोचलो हाय टी एरियाकडे. त्यांनी अशा खूप ॲक्टिव्हिटीज ठेवल्या, जसं की बोट रायडिंग, देन इनडोअर गेम्स. आणि हे एक आम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटलेलं, ते म्हणजे सापशिडी. खूप मजा आली. आम्ही इकडे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनला आलो होतो. सो त्यांनी आम्हाला असं ब्युटिफुल सेटअप करून दिलेलं. आणि हा आहे ब्रेकफास्ट एरिया. काय बनवतोयस तू? ओ, ॲनिव्हर्सरी स्पेशल कॉफी का माझ्यासाठी? थँक्यू. आणि ब्रेकफास्ट करून आमची फायनली निघायची वेळ झाली. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू. बाय.